जय शिवराय भावांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, आज आपण धुलिवंदनानिमित्त बॅनर तयार केला आहे। तर बॅनर कसं वाटलं नक्कीच कमेंट करून सांगायचं आहे आणि चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच आला असाल तर आपल्या प्रतीक ग्राफिक्स यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण आपण अशाच प्रकारच्या बॅनर व व्हिडिओ एडिटिंगवर ट्युटोरियल आणतच असतो। तर चला तर मित्रांनो, जराही वेळ न घालवता सुरुवात करू आपण आजच्या आपल्या व्हिडिओला। सर्वात अगोदर तुम्हाला दोन ॲप्लिकेशन लागणार आहे, झेड आर्चर आणि पिक्सल लॅब। दोन्ही ॲप्लिकेशन आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे आणि मटेरियलची लिंक पण तिथेच दिलेली आहे। मटेरियल तुम्ही डाउनलोड करून घ्या। त्यानंतर पिक्सल लॅब ॲप्लिकेशन, झेड आर्चर नावाचं ॲप्लिकेशन ओपन करायचं आहे। हे ॲप्लिकेशन ओपन झाल्यानंतर तुम्हाला आपण डाउनलोड फोल्डरमध्ये एक झिप फाईल दिली आहे, ते झिप फाईलवरती क्लिक करायचं। एक्स्ट्रॅक्ट एरिया ऑप्शनवरती क्लिक करायचं। त्यानंतर इथे पासवर्ड मागेल, तर पासवर्ड आपल्या व्हिडिओमध्ये दिलेला आहे, त्यासाठी व्हिडिओ जरा स्किप न करता बघायचा। पासवर्ड टाकून घ्यायचा आहे, त्यानंतर ओकेवरती क्लिक करायचं। त्यानंतर आपलं पिक्सल लॅब ॲप्लिकेशन ओपन करायचं। 3 डॉटवरती क्लिक करून ओपन .plt फाईलवरती क्लिक करायचं। .plt वरती क्लिक करायचं आणि आपली जे फोल्डरमध्ये आपण PLP फाईल एक्स्ट्रॅक्ट केली होती ते फोल्डरला ओपन करून घ्यायचं। तर बघू शकता, फोल्डर ओपन झाल्यानंतर काही अशा प्रकारचा इंटरफेस आपल्यासमोर आलेला आहे। तर आपल्या PLP फाईलवरती क्लिक करायचं आहे, ओपन अँड ॲड ऑप्शनवरती क्लिक करायचं। त्यानंतर बॅक यायचं। तर बघू शकता मित्रांनो, एकदम खतरनाक आपली PLP फाईल ओपन झाली, एकदम खतरनाक बॅनर तयार झाला आपला आज। तर बॅनर कसं वाटलं कमेंट करून नक्कीच सांगा। इथे थोडंसं लेअरमध्ये ॲडजस्टमेंट करायचं काही अशा प्रकारे। तर ओके, डन। टेक्स्ट प्रॉपर ॲडजस्ट करून घ्यायचं, काही सरकलं असेल कुकडे तर तुम्हाला इथे तुमचं नाव टाकायचं असेल तर लेअरवरती क्लिक करून इथे नाव दिलेलं आहे, त्या नावावरती क्लिक करून तुम्ही इथून नाव चेंज करू शकता, काही दुसरं नाव पण टाकू शकता इथे। तर मला काही चेंज करायची आवश्यकता नाही, सो मी कॅन्सल करतो। तर फोटो कसा ॲड करायचा, तर इथे इम्पोर्ट ऑप्शनवरती क्लिक करायचं। त्यानंतर आपला कोणता पण फोटो इथे इम्पोर्ट करून घ्यायचा। फॉर एक्झाम्पल मी सनी भैया जाधवचा फोटो इम्पोर्ट करतो, डन करायचं। त्यानंतर लेअरवरती क्लिक करून आपली जी लेअर आहे हाईड करून घ्यायची। त्यानंतर या लेअरला इथे खेचून इथे घेऊन यायचं। तर अशा प्रकारे आपला फोटो ॲड होऊन जातो। तर आता बॅनर सेव्ह करण्यासाठी तुम्हाला 3 डॉटवरती क्लिक करायचं, एक्सपोर्ट इमेज ऑप्शनवरती क्लिक करायचं, डिफॉल्टला अल्ट्रावरती ठेवून सेव्ह टू गॅलरी ऑप्शनवरती क्लिक करायचं। तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं मित्रांनो, भेटू अशा नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।